नमस्कार. सर्व स्वामी भक्तांनो, कृपासिंधू स्वामी परिवारात आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. स्वामींचा म्हणजेच आपल्या कुटुंब प्रमुखांचा प्रकट दिन जवळ आला आहे. हा दिवस आपल्या सर्वांसाठी जणू उत्सव असतो. खूप मोठा सोहळा असतो. सर्व स्वामी भक्त या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. जशी आपण वाट पाहतो, तशीच वाट आपले स्वामीसुद्धा पाहत असतात. कारण ते आपले गुरु आहेत, आराध्य आहेत, वेळप्रसंगी आपले आई आहेत. म्हणूनच जितकी ओढ आपल्याला असते, तितकीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त ओढ आपल्या स्वामींना असते. स्वामींचा प्रकट दिन म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक अविस्मरणीय प्रसंग. स्वामी या दिवशी या भूतलावरती आले आहेत. कशासाठी? तर आपल्या भक्तांचे, बाळाचे, मुलांचे कल्याण करण्यासाठी, त्यांचे आयुष्य आनंदी व स्वामीमय करण्यासाठी, त्यांच्या गरजा, इच्छा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी, वाईट संकटांपासून, अडचणींपासून आपले संरक्षण करण्यासाठी. ते वेळोवेळी आपल्या भक्तांची साथ देत असतात. वेळप्रसंगी मदत करत असतात. ते आपल्या सर्वांसाठी एवढे सर्व करत असतात. म्हणूनच आपल्यालाही असे वाटते की त्यांच्यासाठी काहीतरी करावे. पण जे ह्या भूतलावाचे सर्वेसर्वा आहेत, या सृष्टीचे पालनकर्ता आहेत, त्यांना आपण काय देणार? बरोबर ना? आपले मन त्यांच्यासाठी काहीतरी करावे या भावनेने सर्व स्वामी भक्त त्यांची सेवा करतात, त्यांची उपासना करतात, उपवास करतात, त्यांना आवडणारे पदार्थ करतात, त्यांना आवडणारी फुलं वस्तू अर्पण करतात आणि जप, व्रत वैकल्य केली जातात. आपण केलेली सेवा त्यांनाही खूप आवडते, कारण आपणही ती मनोभावे श्रद्धेने करतो. पण काही वेळा असे होते की आपण स्वामींची सेवा करायला सुरुवात केली की आपल्या आयुष्यात अचानक अडचणी, दुःख किंवा संकटे येऊ लागतात. आपण खूप प्रेमाने मनापासून स्वामी चरित्राचे पारायण करतो, गुरुचरित्राचे पारायण करतो, पण अचानक अडचणी वाढतात. असे का होते? भक्ती करताना दुःख येणे म्हणजे स्वामी आपल्यावरती नाराज आहेत का, की यामागे काही वेगळे आध्यात्मिक कारण आहे? असे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ लागतात. चला तर जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे. आज आपण हाच विषय समजून घेणार आहोत. अनेक भक्त सांगतात, मी गुरुचरित्राचे पारायण सुरू केले, पण त्यानंतर घरात समस्या सुरू झाल्या. कधी आर्थिक अडचण सुरू होते, कधी घरात वाद होतात, कधी मन अस्वस्थ होते. तेव्हा आपल्या मनात एकच प्रश्न येतो, मी तर स्वामींची भक्ती करत आहे, मग माझ्यावर संकट का येत आहेत? पण स्वामींनी त्याचे उत्तर खूप स्पष्ट सांगितले आहे. स्वामी म्हणतात, भक्ती सुरू केली की गुरु आपल्या भक्तीची परीक्षा घेतात. जसे शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांची परीक्षा घेतात, तसेच गुरु आपल्या भक्तांची परीक्षा घेतात. श्रद्धा तपासतात, कारण खऱ्या भक्तीमध्ये श्रद्धा आणि सबुरी तसेच चिकाटी खूप महत्त्वाची असते. जसे सोने शुद्ध करण्यासाठी ते आगीत टाकतात, तसेच भक्ताचं मन मजबूत करण्यासाठी जीवनात काही कधी अधिक संकटे येतात. हे दुःख, संकट शिक्षा नसून भक्ताला अधिक बळकट बनवण्यासाठी घेतलेली परीक्षा असते. अनेक वेळा भक्ताला वाटते की स्वामी आपल्याला विसरून गेले की काय, पण सत्य हेच आहे की स्वामी कधीही आपल्या भक्ताला विसरू शकत नाहीत, त्याची साथ सोडू शकत नाहीत. कधी-कधी जी संकटं आपल्यावर येत असतात, त्या छोट्या-छोट्या संकटातून स्वामी आपल्याला मोठ्या संकटातून वाचवत असतात. जेव्हा भक्त संकटातही भक्ती, जप आणि पारायण चालू ठेवतो, तेव्हा स्वामींची कृपा होते. जेव्हा आपल्यावर एखादे मोठे संकट येणार असते, त्याची तीव्रता फार मोठी असते, पण त्या संकटामध्ये सुद्धा जर भक्त उपासना, व्रत, पारायण, भक्ती, सेवा चालू ठेवतात, तेव्हा स्वामींची कृपा अचानक दिसून येते आणि भक्ताच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडू लागतात. आणि त्या संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी स्वामी त्या संकटांचे रूपांतरण छोट्या छोट्या संकटात करतात, जेणेकरून भक्त त्याचा सामना करू शकेल आणि त्या संकटातून मुक्त होईल, बाहेर पडेल. उदाहरण म्हणजे एकदा एक वृद्ध स्त्री रस्त्याने चालत असते. ती खूप दुःखी असते, मनाने रडत असते. ते दुःख घेऊन ती रस्त्यावरती चालत असते. तिला अचानक ठेच लागते, पण ती त्यातून स्वतःला सावरते. ती रस्त्यातून चालत असताना स्वामींचे नामस्मरण करत असते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तिचा जप चालूच असतो आणि ती चालत असते. पुढे परत तिला ठेच लागते. ती पडते. तिच्या अंगठ्याला दुखापत होते. अंगठ्यातून रक्त येऊ लागते. तरी देखील ती स्वामींचा जप करत असते.
स्वामींचे जप ती सोडत नाही. ती तशीच पुढे चालत राहते. अंगठ्यातून रक्त येत असते. थोड्या अंतरावर गेल्यावर तिला चक्कर येऊ लागते. तिच्या समोरून एक भरधाव गाडी येत असते. गाडी हॉर्न मारत असते, पण त्या वृद्धेला चक्कर येत असते, त्यामुळे ती तिथून हलू शकत नव्हती. पण तेवढ्यातच एक व्यक्ती पुढे येते आणि त्या वृद्धेला तिथून बाजूला करते. समोरून येणारी गाडीही अचानक थांबते. ती वृद्ध स्त्री जेव्हा पूर्णपणे शुद्धीवर येते, तेव्हा ती एका गाडीत बसलेली असते. ती थोडी घाबरते आणि विचारते, "मी कुठे आहे? तुम्ही कोण आहात? मी इथे कशी आली?" तेव्हा गाडीतली एक व्यक्ती तिला पाणी देते आणि सांगते, "आजी शांत व्हा. तुम्ही रस्त्यावर पडला असतात, पण मी तुम्हाला सावरले आणि आपल्याजवळ गाडी येत होती. ती गाडीने एक अचानक ब्रेक लावला. नाहीतर ती गाडी तुम्हाला येऊन धडकली असती, पण तसे झाले नाही. त्यांनी सुद्धा अर्जंट ब्रेक लावला, त्यामुळे तुम्ही वाचलात." ते ऐकून ती वृद्ध स्त्री शांत झाली, पण रडू लागली. गाडीतल्या मुलांनी तिला विचारले, "काय झाले आजी? तू का रडत आहेस?" ती म्हणाली, "काही नाही. तुमच्यामुळे आज मी वाचले. स्वामींची कृपा झाली." आणि ती वृद्ध स्त्री तिथून निघाली. श्री स्वामी समर्थ बोलत बोलत परत रस्त्याने चालू लागली. स्वामींचे आभार मानत ती म्हणत होती, "स्वामी, मी खूप आभारी आहे. तुम्ही माझे मोठे ॲक्सिडेंट होण्यापासून वाचवले. खूप आभारी आहे मी तुमची. आज मी तुमच्यामुळे सुखरूप आहे." पाहिलंत स्वामी भक्तांनो, जे मोठे संकट येणार होते, ते कसे छोट्या छोट्या संकटात बदलले. म्हणूनच जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा स्वामीचरित्र पारायण करत असाल आणि आयुष्यात काही अडचणी येत असतील, तर घाबरू नका. कारण ती तुमची परीक्षा असू शकते. न डगमगता पूर्ण श्रद्धेने आणि चिकाटीने ती पूर्ण करा. कारण स्वामी परीक्षा संपली की स्वामींची कृपा सुरू होते आणि आपल्या स्वामींचा प्रकट दिन 20 मार्च 2026 शुक्रवार या दिवशी आलेला आहे. त्यामुळे गुरुचरित्र, स्वामीचरित्र पारायण किंवा दुसरी कोणतीही सेवा मनोभावे करायला सुरुवात करा. 10 मार्च ते 20 मार्च 11 दिवस तुमच्याकडे अजूनही आहेत. न घाबरता स्वामींच्या सेवेला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. धन्यवाद.